नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हा जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे याला हुक लूप्स आणि हात शिलाई कशा पद्धतीने करायची ते सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। ज्यांना हुक बसवायला येत नाहीत आणि हात शिलाई व्यवस्थित करता येत नाही अशांसाठी मी इथे दाखवणार आहे। तर बघा, ही दुमडपट्टी आपण दुमडवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक टीप टाकून घेतलेली आहे बघा। पण जर असाच ब्लाऊज आपण घातला तर तो व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी याला हात शिलाई करणं फार गरजेचं आहे आणि इथे हुक्स लावायचे आहेत। इथे काजे मी मशीनवरती केलेली आहे, तुम्ही पाहू शकता बघा। मशीनची काजे मी इथे करून घेतलेली आहेत आणि इथे आपल्याला 5 हुक लावायचे आहेत आणि इथे 5 हुक काजे करून मी घेतलेली आहेत। तर पहा, हा जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीने उलटा ठेवायचा एक भाग आणि जो हुक लावायचा भाग आहे तो काजाच्या भागावरती उलटा ठेवायचा, म्हणजे या पद्धतीने आपल्याला खुणा करायलाही अतिशय सोपं जाईल। तर बघा, इथे मी या पद्धतीने खुणा करून घेत आहे। इथे 5 बघा, 1 2 3 4 5 मी खुणा करून घेतलेल्या आहेत। आता बघा, ही हात शिलाईची निडल किंवा सुई आपण म्हणू शकतो याला। तर ही जी सुई घेतलेली आहे याच्यामध्ये मी आपल्याला अगोदर हुक लावून घ्यायचे आहे, त्यामुळे मी डबल फोल्ड दोरा घेतलेला आहे बघा। हा डबल दोरा आहे, तुम्ही पाहू शकता डबल दोरा आहे। याला या पद्धतीने हाताने थोडंसं सॉफ्ट करायचं, दोन्ही एकत्र करायचे आणि आपल्याला सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत। तर पहा, मी इथे सुईमध्ये घालून घेतला आहे। डबल दोरा डबल केला म्हणजे मग तो 4 पदरी झालेला आहे आणि शेवटला आपण या पद्धतीने तर इथे एकत्र करून गाठ घालून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी गाठ दिलेली आहे पाठीमागच्या साईडला। आता त्यानंतर आपण हुक लावणार आहोत, तर हुकासाठी आपण हुक घेणार आहोत। तर बघा, या पद्धतीचे हुक मी इथे घेतलेली आहेत। आता ही जी सुई आहे तर हुक कसं लावायचं तुम्हाला व्यवस्थित आणि समजावून सांगते मैत्रिणींनो। जमत नसेल तर एकदा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याला हुक कसे लावायचे। बघा, मी हुक लावताना अजिबात बाहेरही येऊ दिला नाही आणि अति जास्त आतमध्येही जाऊ दिला नाही। तर बघा, इथे फक्त मी एकच पदर कापडाचा घेतलेला आहे। इथे 2 असतात, एक हुक पट्टी असते आणि एक जो मूळ कपडा असतो कटोरीचा तो आलेला असतो, पण इथे फक्त हुक पट्टीवरतीच आपल्याला अटॅच करायचा आहे। पहा, या पद्धतीने गोल राऊंड टाकायचा आणि या हुकाच्या खालून पुन्हा त्या गोल राऊंडच्या मधून काढायचं आहे। असं गोल टाकून घ्यायचं। एका साईडला 3 ते 4 वेळेस करायचं आणि एका साईडला 3 ते 4 वेळेस, म्हणजे 5-6 वेळेस, 5 शक्यतो नाही 6 ते 7 वेळेस तरी या साईड असं झालेलं पाहिजे। एका हुकावरती असं राऊंड मारून घ्यायचे आहेत आपल्याला। आता त्यानंतर बघा, इथे मी किती व्यवस्थित लावून घेतलेली आहेत बघा। इथे एकदम व्यवस्थित लुक आलेला आहे इथे। आता त्यानंतर इथे या पद्धतीने खालच्या कापडामध्ये कपडा गुंतून असा इथे दोरा हुकाच्या खालून घ्यायचा आहे बघा। मी जो हुकाचा आकडा असतो त्या आकड्याच्या खालून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बघा, आता इथून दोरा एक्स्ट्रा वर दिसतो, त्यामुळे काय करायचं, हुकपट्टी जी आपण दुमडवलेली आहे फक्त हुकपट्टी घ्यायची आहे आणि इथून दोरा असा खालून घालायचा आहे आणि जिथे आपल्याला हुक लावायचा आहे तिथे वरती काढायचा। तर बघा, पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला हुक लावायला सुरुवात करायची आहे, जसं की मी राऊंड राऊंड केलं। पण पहिले आपण उजव्या साईडकडून लावायला सुरुवात केली होती, आता डाव्या साईडकडून लावायला सुरुवात करणार आहोत। कारण पहिला दोरा ओवताना खालच्या साईडने थोडासा ओवायचा आणि हा दुसऱ्या हुकाला डायरेक्ट वरून खाली आल्यामुळे आता दुसऱ्या साईडची डावी साईड घ्यायची आहे, दुसऱ्या हुकाची स्टार्टिंगला। आता बघा, इथेही या पद्धतीने एक एक फासा देऊन आपल्याला हुक ॲडजस्ट करायचं असतं। शेवटला आपण इथे सुई लॉक करून सुई तोडून घ्यायची। जर दोरा संपला नसेल तर दुसरं हुक आपण लगेचच ॲडजस्ट करून घ्यायचं असतं। एकत्र आपण 5 हुक लावतो इतका दोरा घेतला तरीही चालतं। जर तुम्हाला जास्त दोरा घेता येत नसेल तर तुम्ही थोडा थोडा दोरा घेऊन हुक लावू शकता। तर बघा, इथे अजिबात कुठल्याही साईडला इथे वर दोरे दिसत नाही, फक्त वरच्या साईडला थोडंसं नॉर्मल एका जागेवरती दोरा आलेला आहे बघा। अजिबात दोरा नाही आणि मध्येही इथे जो दोरा आपण घातलेला आहे तो आतल्या साईडला गेलेला आहे, बाहेरूनही आणि आतूनही कुठेही दोरा दिसत नाही। तर याच पद्धतीने बाकीचे हुके मी लावून घेणार आहे। तर बघा, 5ही हुक मी इथे लावून घेतलेली आहेत। तर तुम्हाला 5ही हुकांची फिनिशिंग बघा, बाहेरच्या साईडला कुठेही हुक बाहेर आल्यासारखं अजिबात वाटत नाही आणि आतूनही बघा, आतूनही कुठेही समोरच्या साईडनेही बाहेर गेलेले नाही आहेत बघा आणि जास्तही आत गेलेले नाही आहेत। याच पद्धतीने तुम्ही हुक लावून घेणार आहात। मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे अगोदर त्याच पद्धतीने आपल्याला हुक लावायचे आहेत। आता डबल मी इथे
तीच निडल घेतलेली आहे, पण याच्यामध्ये एकच पदरी आपल्याला दोरा टाकायचा आहे आणि एकाच पदराला इथे गाठ द्यायची आहे, दोन्ही पदरांना द्यायची नाही. बघा इथे 2 पदर अवेलेबल आहेत, पण इथे मी एक पदर वर ठेवलेला आहे आणि एक पदर खालच्या साईडला ओढून इथे एकाच पदराला गाठ दिलेली आहे. म्हणजे सिंगल दोऱ्याने आपल्याला हात शिलाई करायची आहे. तर बघा हात शिलाई मी कशी करत आहे. थोडासा कपडा खालचा बाहीचा घ्यायचा आणि थोडासा काठाचा. पहा पुन्हा इथे थोडासा बाहीचा घेतलेला आहे. थोडा म्हणजे फार फार तर एकच दोरा इतकं येईल इतकाच कपडा खालचा घ्यायचा आहे. बघा एक एक करून मी खालचा आणि वरचा एकदा खालचा एकदा वरचा, एकदा खालचा एकदा वरचा, या पद्धतीने आपल्याला दोरा घ्यायचा आहे. पहा मी खूप सावकाश आणि व्यवस्थित करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्हीही समजून घेण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींनो. जसं मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तसं तुम्ही थोडं थोडं शिकण्याचा माझ्याकडून प्रयत्न करा. तर बघा इथे हातशिलाई माझी एकदम व्यवस्थित झालेली आहे. पहा तुम्ही इथे माझी हातशिलाई एकदम रेडी आहे. आता हा दोरा बरोबर या पद्धतीने वरच्या साईडला ओढून घ्यायचा. पहा इथे मी या पद्धतीने दोरा ओढून घेत आहे आणि पुन्हा हातशिलाई करत आहे. अशाच पद्धतीने आपण हातशिलाई करून घेणार आहोत. एक एक करून मी पूर्ण हातशिलाई करून घेतलेली आहे. बघा इथे थोडीशी राहिलेली आहे, तीही मी इथे करून घेणारच आहे. आणि शेवटला दोरा लॉक करून आपल्याला इथे तोडून घ्यायचा आहे. तर बघा इथे शेवटला मी दोरा लॉक करून तोडून घेत आहे. ज्या पद्धतीने मी हातशिलाई केलेली आहे तुम्ही त्याच पद्धतीने करून बघा. त्यानंतर आपण इथे बघा ही जी ओपनरची सुई आहे ती आपल्याकडे असली तर अतिशय चांगला भाग आहे. तर बघा इथे जी आपण अगोदर साधी टीप टाकली होती ती या ठिकाणी मी आता उसवून काढणार आहे. पहा इथे मी उसवून काढत आहे. ही सुई टीप जी आहे ती या सुईच्या मदतीने उसवून काढायला सोपं जातं, म्हणून मी ही उसवून घेत आहे. बघा इथे मी सगळी टीप काढून घेतलेली आहे. आता टीप काढल्यानंतर पाहू शकता तुम्ही फिनिशिंग किती सुंदर येत आहे. याला आतल्या साईडनेही दाखवते आणि बाहेरच्या साईडनेही बघा. तर बघा एकदम व्यवस्थित खालचा दोरा अजिबात वरच्या साईडलाही कुठे दिसत नाही. पहा इथे एकदम सावकाश आणि व्यवस्थित मी इथे हातशिलाई करून घेतलेली आहे. तर या साईडला बघा हातशिलाई ही केलेली आहे आणि टीप उसवायचं बाकी आहे. तर दोन्ही मधला डिफरंट बघा किती इथे प्लेट्स वगैरे गुड्या वगैरे दिसत आहेत. तर या टिपेमुळे फक्त फरक दिसत आहे. टीप नसेल तर एकदम सुंदर दिसणार आहे या ठिकाणी. तर मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा हुक लूप्स किती सुंदर लावण्यात आलेले आहेत. याच प्रकारे तुम्हीही लावून घेणार आहात. श्री स्वामी समर्थ.